निसर्ग वाचवा, निसर्ग वाचवा असं आपण बहुतेक सगळेच लोक बोलत असतो, पण खरंच यासाठी कोणाची तयारी असते? बहुतेक वेळा याचं उत्तर नाही असंच आहे. पण शीतलनं मात्र ध्येयवेडेपणानं हा ध्यास घेतला आणि यासाठी ती कष्ट करून तयारही झाली आणि कष्ट करतही आहे. यातनं जन्माला आलं सस्य सेतू. व्यवसायाने इंजिनियर असलेली शीतल 3 कंपन्यांची मालकीणही आहे. तरी सुद्धा तो सगळा व्याप सांभाळून ती ह्या निसर्गाला वाचवण्यासाठी आपलं योगदान देत आहे. मला खरोखर तिचं खूप कौतुक आहे, कारण ती कधीच शांत बसत नाही. सारखं नवीन नवीन काहीतरी तिचं चालू असते. आता तिनं हा ध्यास घेतलाय, यातनं आपली हिंदू संस्कृती रुजवण्याचंही तिचं काम चालू आहे. मला खरोखर कौतुक आहे या गोष्टीचं. ह्या सस्य सेतूला माझा पण हातभार लागावा काही, अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे शीतल. जेव्हा केव्हा तुला जी काही मदत लागेल ती करायला मी तयार आहे. आणि या शीतल बरोबरच प्रेक्षाचंही खूप खूप कौतुक आहे की जी आई बरोबरीनं ह्या तिच्या कामामध्ये सहभागी आहे. मला खरंच दोघींचं खूप कौतुक आहे. तुम्हाला दोघींना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या टीमलाही खूप 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 शुभेच्छा. हा तुमचा वृक्ष लवकरच वटवृक्ष होईल याची मला पूर्ण खात्री आहे, कारण शीतल तू आहेस म्हणजे यश आहे हे मला नक्की माहिती आहे. या तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि जसं टॅगलाईन आहे बी द सेतू, तसं मी सगळ्यांना आवाहन करेन की या कार्यक्रमामध्ये या तिच्या सस्य सेतूला सर्वांनी हातभार लावावा. आणि परत एकदा टीमला शुभेच्छा. धन्यवाद.